संध्याकाळ झाली होती. सुमितची कामावरून घरी यायची वेळ झाली होती. ते कधीही घरी येतील म्हणून मी लगेच चहा गॅसवर ठेवला आणि त्यांची वाट बघत बसले. दारावरची बेल वाजली तशी माझी दोन्ही लहान मुलं राहुल आणि आर्या पळत खोलीतून बाहेर आली. त्यांनी दार उघडून बाबा बाबा म्हणत वडिलांचे पाय पकडले. त्यांची बॅग माझ्या हातात दिली आणि दोन्ही मुलांना उचलून घेऊन घरात आले. तिघांच्या बोलण्याचा हसण्याचा आवाज ऐकून माझ्या मनाला आनंद झाला. त्यांना चहा घेऊन मी बाहेर आली आणि तिथेच त्यांच्या बाजूला बसले. माझी दोन्ही मुलं खूप प्रेमाने त्यांच्या बाबांना दिवसभर घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगत होते. सुमित पण खूप आनंदात चहा पीत कान लावून मुलांचे बोलणे ऐकत होते. वडिलांचं पूर्ण लक्ष स्वतःवर असलेलं बघून दोन्ही मुलं खूप आनंदात होती. राहुल म्हणाला, बाबा, मी आणि आर्या दोघे मिळून खूप छान ड्रॉइंग बनवत आहोत. पूर्ण झाली की तुम्हाला दाखवतो. असं म्हणत राहुलने आर्याचा हात पकडला आणि ती दोघं खोलीत गेली. सुमित मला विचारात असलेलं बघून म्हणाला, काय झालं मॅडम, कसला विचार करत आहात? त्यांचं बोलणं ऐकून मी हसून त्यांना म्हणाले, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी जेवण बनवते. असं म्हणत मी किचनमध्ये निघून गेले. जेवणाच्या वेळी पण मुलं वडिलांच्या सोबत खूप गप्पा मारत होते. जेवण झाल्यानंतर मी किचन आवरायला लागले आणि ते तिघे बाहेर खेळत होते. खेळून खेळून मुलं थकली आणि त्यांच्या खोलीत जाऊन झोपली. मी सगळे काम आवरून खोलीत झोपायला गेले तर सुमित एकटक वरती बघत होते. लाईट घालून मी बेडवर जाऊन झोपले आणि डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करायला लागले. थोड्या वेळाने सुमितने मला हळू आवाजात विचारले, माया, काय झालं, झोप येत नाही का? मी मोठा श्वास घेतला आणि उत्तर देत म्हणाले, नाही. सुमित म्हणाले, तुला काही टेन्शन आहे का? मी म्हणाले, असं काही नाही. माझं बोलणं ऐकून सुमित म्हणाले, आर्या सांगत होती आज तिच्या आजीचा फोन आला होता. काय बोलत होते आई? कशा आहेत? मी म्हणाले, आई ठीक आहे. आपल्या सगळ्यांच्या तब्येतीची चौकशी करत होती. सुमित म्हणाले, संकेत कसा आहे? त्याची परीक्षा झाली का? त्याला पेपर कसे गेले? मी म्हणाले, तो पण ठीक आहे आणि त्याला पेपर पण छान गेले आहेत. सुमित म्हणाले, बस, तुमचं फक्त एवढंच बोलणं झालं का? मी म्हणाले, हो. सुमित म्हणाले, मग तू अशी उदास, हरवल्यासारखी का वाटत आहेस? त्यांच्या बोलण्याचे मी काही उत्तर देत नसलेले बघून त्यांनी मला प्रेमाने मिठी मारली आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवायला लागले. अचानक प्रेमळ स्पर्श आणि आपलेपणा जाणवल्यामुळे माझं मन भरून आले आणि मी त्यांच्या प्रेमाच्या मिठीत हुंदके देऊन रडायला लागले. त्यांनी पण मला मन भरून रडून दिलं. काही वेळ रडून मन मोकळे झाल्यानंतर मी हिम्मत करून भरल्या आवाजात म्हणाले, उद्या बाबांचे वर्षश्राद्ध आहे आणि आईने मला घरी बोलावलं आहे. माझं बोलणं ऐकून सुमित म्हणाले, आणि तुला प्रत्येक वेळीसारखं जायची इच्छा नसेल. मी म्हणाले, तुम्हाला तर माहीतच आहे मी तिथे का जात नाही. आईला पण त्याचं कारण चांगलंच माहीत आहे. तरी पण प्रत्येक वेळी माझ्यावर तिथे येण्यासाठी हट्ट करत असते. सुमित म्हणाले, माया, तुला माहीत आहे ना, आईनं फक्त पूर्ण कुटुंबाला एकत्र आनंदात बघायचे असते. प्रत्येक वेळी त्यांना तुझं उत्तर माहीत असून देखील बाबांच्या वर्षश्राद्धाला घरी बोलावत असतात. मी म्हणाले, अहो, मला माहीत आहे. मी आईला दुःखात नाही बघू शकत. तिला दुःखात बघून मला पण खूप त्रास होतो. आता तुम्हीच सांगा, मी काय करू? असं म्हणत मी उदास झाले. सुमित म्हणाले, तू सगळ्यात अगोदर तुझ्या बाबांना माफ कर. मी काही बोलणार त्या अगोदरच सुमित परत म्हणाले, हे बघ माया, मला तुझा त्रास समजत आहे, तुझं दुःख कळत आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयाचा मी आदर करतो. पण अशा पद्धतीने मनात राग आणि दुःख लपवून ठेवून कोणाचेही भले होणार नाही. तू नकळतच स्वतःसोबत तुझ्या आईला पण त्रास देत आहेस. स्वतःच्या मनातला सगळा राग, द्वेष मनातून बाहेर काढून टाक आणि तुझ्या बाबांना माफ कर. मला समजून सांगून काही वेळाने सुमित झोपून गेले. पण माझ्या डोळ्यापासून झोप खूप लांब गेली होती. भूतकाळात घडून गेलेल्या आठवणी पुस्तकातल्या पानाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर उघडत गेल्या. माझे छोटेसे पण सुखी कुटुंब होते. माझ्या घरात माझी आई, बाबा, मी आणि माझा धाकटा भाऊ संकेत राहत होतो. माझ्या बाबांचा चांगला बिझनेस होता. घरात सगळ्या सुखसुविधा होत्या. बाहेरून बघताना सगळं खूप छान आणि ठीकठाक दिसत होतं. पण माझ्या आईच्या डोळ्यात एक उदासपणा आणि कायम भीती असलेली दिसायची.
सुरुवातीला लहान असताना मला आईच्या डोळ्यातल्या अश्रूंचा, तिच्या एकटीच्या रडण्याचा अर्थ समजत नव्हता. पण जशी मी मोठी व्हायला लागले त्याचे कारण मला समजायला लागले. त्याचे कारण होते माझे बाबा, जे प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टींवरून किंवा कधी कारण नसताना पण आईवर हात उचलत असायचे. मला बाबांचे वागणे कधी समजलेच नाही. जेव्हा कधी प्रेम करायचे तेव्हा एवढे करायचे की त्याला हद्द नसायची, आणि जेव्हा त्यांना राग यायचा तेव्हा त्याचीसुद्धा कुठली हद्द नसायची. अगोदर बाबांच्या रागाची शिकार फक्त आई एकटी होती, पण वेळेसोबत त्यांच्या रागाची शिकार होणारी माणसं पण वाढायला लागली. नंतर बाबांनी माझ्यावर पण हात उचलायला सुरुवात केली. जेव्हा बाबांनी पहिल्यांदा माझ्यावर हात उचलला होता तेव्हा मी 2 दिवस तापात भाजत होते. जेव्हा बाबा मला मारत असायचे तेव्हा आई मला वाचवण्यासाठी मध्ये पडत असायची. माहीत नाही किती वेळा आईने आमच्या दोघांचा मार वाचवण्यासाठी आमच्या वाटणीचा मार स्वतःवर घेतला होता. लहान वयात एवढा मार खाल्ला होता की त्याच्या जखमा अंगावरून कितीतरी दिवस जात नव्हत्या. शाळेत गेल्यानंतर असं वाटायचं की माझ्या वर्गातली मुलं माझी चेष्टा करत आहेत, माझ्यावर हसत आहेत. शिक्षकांनी जखमांबद्दल विचारले तर प्रत्येक वेळी खोटं बोलायला लागत असायचे. माहीत नाही किती वेळा सायकलवरून पडल्याचे खोटे कारण सांगितले असेल. आता तर मला आठवत पण नाही. सुरुवातीला बाबांच्या हातून मार खाताना मी खूप रडत असायचे, पण वेळेसोबत माझं रडणं पण कमी झालं आणि काही काळानंतर तर मार जाणवायचा पण बंद झाला. आई आता खूप आजारी राहायला लागली होती. माझी सुंदर कोमल आई आता अशक्त झाली होती. तिच्या चेहऱ्यावरची चमक गेली होती. डॉक्टरांना जरी आईच्या आजारपणाचे कारण कधी समजले नसेल, पण मला त्याचे कारण चांगलेच माहीत होते. माझ्या आईचे एकच आजारपण होते, ते म्हणजे माझे बाबा आणि त्यांचा धाक. मी 7 वर्षाची असतानाच संकेतचा जन्म झाला. किती गोंडस आणि नाजूक होता माझा धाकटा भाऊ. किती गोड हसायचा. दुनियादारी, खोटे, संघर्ष, त्रासापासून अनोळखं गोड हसू होतं त्याचं. बाबांनी त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला गावातले सगळे लोक बोलावले होते. तेव्हा मला असं वाटलं होतं की कदाचित आता माझे बाबा स्वतःला बदलतील, आम्हाला मारायचे, शिव्या द्यायचे बंद करतील. पण मी चुकीचे होते. माणसाचा स्वभाव बदलणं अशक्य असतं. बाबांच्या अत्याचारापासून माझा धाकटा भाऊ पण वाचू शकला नाही. आता मला त्याच्या चेहऱ्यावर निरागसपणा कमी आणि भीती जास्त दिसत होती. जेव्हा बाबा आम्हाला मारत असायचे तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याला निरखून बघत असायचे. आम्हाला मारताना शिव्याशाप दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती दिसत असायची. पश्चाताप नाही. त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की आम्हाला रडताना, मार खाऊन वेदनेत तळमळत असताना माझ्या बाबांना वेगळाच आनंद होत असायचा. त्यांना हे सगळं करून स्वतःवर गर्व वाटत असायचा. मला तर कधी कधी असं वाटायचं की बाबांना कुठला मानसिक आजार तर नाही ना? नाहीतर हे कसलं प्रेम होतं जे स्वतःच्या जवळच्या माणसांचे दुश्मन बनले होते. मी कितीतरी वेळा आईला विचारण्याचा प्रयत्न केला, आपण बाबांना सोडून लांब कुठेतरी नाही जाऊ शकत का? यावर आई रडून तिचा नाईलाज असल्याचे सांगायची. बाबांच्या घरातल्या लोकांनी पण कधी आम्हाला मार खाताना वाचवले नाही. उलट ते तर बाबांना बरोबर बोलून त्यांची साथ देत असायचे. बाबांना कधी त्यांच्या घरातल्या लोकांचे वागणे समजलेच नाही. त्यांच्यासाठी तर माझे बाबा ATM कार्ड होते, ज्यामधून ते लोक कधी पण, केव्हा पण मनाला येईल तेवढे पैसे काढू शकत होते. जणू त्यातला पैसा कधी संपणारच नाही. बाबांच्या भावांनी आणि त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना आयतं काम न करता बसून खायची सवय लागली होती. बाबांना खुश करण्यासाठी ते लोक आमच्यावर चुकीचे आरोप करायला पण मागे पुढे बघत नसायचे. आईच्या माहेरचे लोक पण काही कमी नव्हते. त्या लोकांना पण सुरुवातीपासूनच माहीत होते आमचे बाबा आमच्याशी कसे वागत आहेत, पण त्यांनी कधीच आईची साथ दिली नाही. आणि त्याचं कारण मला माहीत होतं. माझ्या मामाला बाहेरचा नाद होता आणि त्यांच्या बिझनेसमध्ये माझे बाबा पैसे देत असायचे. बाबांच्या सारखाच त्यांचा पैसा पण आमचा दुश्मन बनला होता. आता मी कुणाला काही सांगायचं, बोलायचं सोडून दिलं होतं. बाबांच्यासाठी माझ्या मनात राग आणि तिरस्कार ज्वालामुखीसारखा भडकत होता आणि
अचानक अधूनमधून तो बाहेर यायचा. आता मी प्रार्थना करत होते की आम्हाला या नरकातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी. काही वर्ष असेच चालू राहिल्यानंतर कदाचित बाबांना त्यांच्या कर्माचे, केलेल्या कृत्याचे फळ मिळायला सुरुवात झाली होती. त्यांच्या भावांनी त्यांचा बिझनेस बुडवला. त्यांचे सगळे पैसे लुबाडले आणि त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. मग अशा वेळेस आईने तिचे सगळे दागिने, जमा केलेला पैसा बाबांना नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी देऊन टाकला आणि दिवसरात्र घाण्याच्या बैलासारखी काम करायला लागली. या काळात आमची मारहाण पूर्णपणे बंद झाली होती. मग हळूहळू बाबांचा नवीन बिझनेस चांगला चालायला लागला. माणसाचे मन खूप लालची असते. सारखे सारखे तुटल्यावर पण, धोका खाल्ल्यावर पण आशा करायची सोडून देत नाही. तशीच माझ्या मनात पण बाबा बदलतील अशी एक आशा निर्माण झाली होती. पण ती पण बाबांनी खूप वाईट पद्धतीने तोडली होती. बाबा परत पहिल्यासारखे वागायला लागले होते. त्यांनी बहुतेक कधी डसणाऱ्या विंचवाची गोष्टी ऐकल्या नसाव्यात. त्यामुळे तर त्यांनी परत त्यांच्या धोकेबाज भावांवर विश्वास ठेवला. विंचवाच्या सवयीप्रमाणे त्यांच्या भावांनी पण त्यांना परत धोका दिला. पण यावेळी बाबा त्यांचा धोका सहन करू शकले नाहीत आणि एक दिवस आई मला आणि माझ्या भावाला शाळेतून घरी घेऊन आली. त्यावेळी घरात विचित्र शांतता पसरली होती आणि माझे बाबा हे जग सोडून कायमचे गेले होते. त्यांना झटका आला होता. बाबांना बघून आई तिथे चक्कर येऊन बेशुद्ध पडली. भावाची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. पण माझ्या डोळ्यातून एकही अश्रू बाहेर आला नाही. बाबांनी आम्हाला रस्त्यावर आणून कायमचे सोडून गेले होते. बाबांच्या भावांनी आमच्याशी सगळे संबंध तोडले होते. आम्ही रस्त्यावर आलो होतो. आईच्या माहेरचे लोक तर त्यापेक्षा हुशार निघाले. त्यांना असं वाटलं की आम्ही बाबांनी त्यांना वापरायला दिलेले पैसे परत मागतो की काय, म्हणून त्यांनी पण पाठ फिरवली. प्रत्येकजण आम्हाला बघून रस्ता बदलायला लागले. आईवर या सगळ्याचा खूप गंभीर परिणाम झाला. आजारपणामुळे भावाचा जीव जाता जाता राहिला. बाबा आमच्या जवळचे सगळे काही हिसकावून सोडून गेले. पण आमची जगण्याची हिंमत हिसकावून घेऊ शकले नाहीत. खूप मुश्किलीने आम्ही स्वतःला सावरलं होतं. आईने दिवसरात्र मेहनत करून आम्हाला वाढवलं, शिकवलं. आम्हाला कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. आणि तिच्या याच तपस्येचं फळ म्हणून सुमित माझ्या आयुष्यात आले. सुमित एक सरकारी अधिकारी होते. त्यांचे स्थळ आईनेच माझ्यासाठी शोधले होते. मी लग्न झाल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यावर विश्वास ठेवायला पण खूप घाबरत होते की माझा नवरा पण माझ्या बाबांच्यासारखा हैवान नसावा. अगोदर सुमितला नवऱ्याच्या रूपात मिळवून आणि नंतर राहुल आणि आर्याला मुलांच्या रूपात मिळवून माझ्या आयुष्यातले सगळे दुःख, संघर्ष कायमचे संपले. आई आता पहिल्यासारखी स्वस्थ होती. संकेत पण खूप मेहनतीने शिकत होता. अशा वेळेस मनात एकच गोष्ट होती, ती म्हणजे मी अजूनपर्यंत माझ्या बाबांना माफ करू शकली नव्हती. आई प्रत्येक वर्षी बाबांचे वर्षश्राद्ध करत होती आणि त्यावेळी मला पण घरी बोलावून घेत असायची. प्रत्येक वेळी मला सांगायची की झाल्या गेलेल्या गोष्टी विसरून जा. पण हे माझ्यासाठी शक्य नव्हते. मी जेव्हा सुमितला मुलांच्या सोबत आनंदात बघते तेव्हा मला मनातून खूप आनंद होतो. त्यासोबतच मनात एक विचार यायचा की माझे बाबा आमच्यासोबत असे का वागत नव्हते. सुमित खूप छान पती आणि त्यापेक्षा जास्त एक छान वडील आहेत. मला माहीत आहे माझा भाऊ संकेत पण एक दिवस चांगला नवरा आणि बाप बनेल. भूतकाळाच्या आठवणीतून मी बाहेर आले. समोर नवऱ्याकडे बघितले. ते गाढ झोपले होते. अचानक माझे मन म्हणाले, ठीक आहे, जसे सुमित बोलत आहेत तसे करायचे. भूतकाळात घडून गेलेल्या वाईट गोष्टी आठवून त्याचा काय फायदा. त्या सोडून द्यायच्या आणि बाबांना माफ करायचे. आईने आमच्यापेक्षा बाबांचा जास्त अत्याचार सहन केला आहे. तरी पण तिने बाबांना मोठ्या मनाने माफ केलं आहे. जर तिने बाबांना माफ केलं नसतं तर ते गेल्यानंतर आम्हाला खंबीरपणे आधार देण्यासाठी उभी राहू शकली नसती. माफ केले नसते तर कधीच तुटून पडली असती. फक्त एका आईचे मनच एवढे मोठे असू शकते. आता मी पण एक आई आहे. मग माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली. मी हे कसे काय बघू शकले नाही की माझ्या मनातल्या त्रासामुळे
माझा स्वतःचा जीव गुदमरत होता. माझी अवस्था बघून माझ्या आईचा जीवसुद्धा गुदमरत असेल हा विचार मी कधी केलाच नाही. कारण एक आई स्वतःच्या मुलाचा त्रास, दुःख बघून सुखात जगू शकत नाही. मी बाबांना शिक्षा देण्याच्या नादात नकळत का होईना पण माझ्या आईला पण शिक्षा देत आले होते. कदाचित मी पण माझ्या बाबांच्या सारखी कठोर मनाची तर बनायला लागली नाही ना. नंतर मी डोळे बंद केले, मोठा श्वास घेतला आणि मनात म्हणाले, बाबा मला माहीत नाही तुम्ही आमच्यासोबत असे वाईट का वागत होता. मला हे पण माहीत नाही की आज पण तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप आहे का नाही. मला तुमच्यावर कुठला आरोप पण करायचा नाही. आज मी पहिल्यांदा आणि शेवटचे तुम्हाला हे सांगत आहे की मी तुमच्यावर खूप प्रेम करत होते. त्यामुळे तुमचा एवढा मार आणि शिव्या खाऊनसुद्धा माझ्या मनात एक आशा होती की तुम्ही बदलू शकता. चला जाऊ द्या, आता या गोष्टींचा काही फायदा नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी तुम्हाला माफ करत आहे, पण तुमच्यासाठी नाही तर स्वतःसाठी, माझ्या आईसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी. गुड बाय. आज कितीतरी वर्षांनी बाबांना माफ करून माझं मन हलकं झालं होतं आणि मी शांत झोपले होते. दुसऱ्या दिवशी मी नाश्ता बनवत होते तेव्हा सुमित कपाळावर आठ्या पाडून किचनमध्ये आले आणि म्हणाले, हे काय आहे माया, तुम्हाला उठवलं का नाहीस? सकाळचे 8 वाजले आहेत. मला ऑफिसला जायला उशीर होईल. तू मुलांना अजून का उठवून शाळेत जायला तयार का केलं नाहीस? त्यांचं बोलणं ऐकून मी म्हणाले, आज मुलं शाळेला जाणार नाहीत आणि तुम्ही पण ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घ्या. माझे बोलणे ऐकून सुमित म्हणाला, याचा काय अर्थ? मी म्हणाले, याचा अर्थ आज आपण सगळे आईच्या घरी जाणार आहोत. आज बाबांचे वर्षश्राद्ध आहे ना. तुम्ही लवकर अंघोळ करून तयार व्हा, तोपर्यंत मी चहा नाश्ता बनवते. सुमितने भावूक होऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला तसे माझे हात थांबले. ते म्हणाले, तू हे सगळं तुझ्या इच्छेने करत आहेस ना. हे बघ, तुझ्यावर काही जबरदस्ती नाही. मी भरल्या डोळ्यांनी सुमितकडे बघितलं आणि म्हणाले, नाही सुमित, आई बरोबर बोलते. तुम्ही पण बरोबर बोलत आहात. माझ्या मनातला हा अंधार मला स्वतःच दूर करायला पाहिजे. मी भूतकाळातल्या त्या वाईट आठवणी विसरून जाऊन मला तुमच्यासोबत आणि आपल्या कुटुंबाच्या सोबत नवीन सुंदर आठवणी बनवायच्या आहेत. मी बाबांच्या वर्षश्राद्धाला जाणार आहे. सुमितने पण हसून मान हलवून होकार दिला. त्यांच्या डोळ्यात स्वतःसाठी प्रेम आणि गर्व बघून मला विश्वास बसला की मी जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे. काही वेळानंतर मी, सुमित आणि मुलांच्या सोबत आईच्या घरी पोहोचले. माझी मुलं तर आजीला आणि मामाला भेटण्यासाठी आतुर झाली होती. दार वाजवल्यानंतर थोड्या वेळात आईने दार उघडले. मला दारात उभे बघून आई चकित झाली. तिने तर स्वप्नात पण मी आज घरी येईन अशी आशा केली नव्हती. तिने हैराण होऊन माझे नाव घेतले. म्हणाली, माया बाळा तू आलीस? मी म्हणाले, आई मला तर यायचंच होते. आज बाबांचे वर्षश्राद्ध आहे ना. माझ्या तोंडातून हे ऐकून आईचे डोळे भरून आले. ती पुढे आली आणि मला मिठी मारली. आज कितीतरी वर्षांनी आम्ही मायालेकी अशा एकमेकींच्या गळ्यात पडून रडलो होतो. आमच्या डोळ्यातल्या पाण्याने सगळ्या जुन्या वाईट आठवणी धुवून जात होत्या. माफ करा या शब्दाचा अर्थ असा होत नाही की जे झालं ते बरोबर होतं, तर माफ करा या शब्दाचा अर्थ असा होतो की मी त्या दुःखाला, त्या त्रासाला स्वतःवर स्वार होऊ देणार नाही. काही जखमा, घाव कधीच भरून येत नाहीत, पण आपण त्यातून बाहेर निघण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. मायाने पण तेच केले. तिने तिच्या बाबांनी केलेल्या कृत्याला कधी बरोबर समजले नाही, पण स्वतःच्या मनावरचे ओझे उतरवून टाकले. म्हणजे ती तिच्या येणाऱ्या आयुष्यात तिच्या कुटुंबासोबत एक नवीन सुखाचे आयुष्य सुरू करू शकेल.